नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळणार आहे. पार्थचं काव्यासोबत आणि जीवाचं नंदिनीसोबत लग्न झाल्यामुळे तर घरातील परिस्थिती खूपच बिघडलेली असते. कारण आपल्या चारही मुलांचं लग्न हे आपल्या मनाविरुद्ध झालेलं आहे हे मानिनीला आणि विक्रमला ठाऊक असतं आणि अजूनही हे नातं ते ॲक्सेप्ट करू शकले नाही. त्यामुळेच त्यांच्या डोक्याला किती बोर झालाय, त्यांच्या डोक्यामध्ये किती टेन्शन आहे आणि कुठेतरी घरामध्ये एक पॉझिटिव्हिटीचं वातावरण निर्माण करण्यासाठी विक्रम आणि मानिनी एक निर्णय घेतात आणि ते म्हणतात की उद्या आपण सत्यनारायणाची पूजा घालणार आहोत. सत्यनारायणाच्या पूजेला पार्थ आणि काव्य तसेच जीवा आणि नंदिनी बसतील आणि उद्या ही सत्यनारायणाची पूजा तुमच्या चौघांसाठीच असेल असं आता नंदिनीने त्या चौघांना सांगितलेलं असतं. काव्य तिथून निघून जाते कारण काव्याला सत्यनारायणाच्या पूजेमध्ये कुठल्याही प्रकारचा काहीच इंटरेस्ट नसतो. त्यामुळे ती डायरेक्ट तिथून निघून गेलेली असते. परंतु नंदिनीने मात्र मानिनीच्या या बोलण्याचा आदर ठेवलेला असतो आणि नंदिनी मानिनीला सांगते की आई, तुम्ही काहीही काळजी करू नका, उद्या पूजेची सगळी काही तयारी मीच करेल, तुम्ही फक्त गुरुजींना बोलवा. मानिनी म्हणते की खरं सांगू नंदिनी, खरं तर तू आहेस ना म्हणून आता मला सगळ्या गोष्टीतून रजा घ्यावीशी वाटते. अगं, जेव्हापासून तू घरात आली आहेस तेव्हापासून तू मला काही करूच देत नाही, मला कशात लक्षही घालू देत नाही. खरंच अगदी सगळं काही तू व्यवस्थितपणे सांभाळतेस. खरंच नंदिनी, आय एम रिअली प्राऊड ऑफ यू असं म्हणत मानिनी नंदिनीचं खूप कौतुक करत असते. तर नंदिनीचं हे कौतुक वसू आत्या, रम्या यांना काही देखवत नसतं. त्यामुळे त्यांनी ठरवलेलं असतं की उद्याच्या सत्यनारायणाच्या पूजेमध्ये काहीतरी असं घडवायचं की ज्यामुळे सगळी पूजा ही खराब झाली पाहिजे. पार्थ जेव्हा रूममध्ये जातो तेव्हा तो काव्याला विचारतो की तुम्ही पूजेसाठी बसणार आहात का? तेव्हा काव्या म्हणते की हा प्रश्न तुम्ही मला काय विचारताय? तुम्हाला माझं उत्तर चांगलंच माहिती आहे की मी अजिबात पूजेला बसणार नाही. हे पूजा वगैरे करण्यात मला काही एक इंटरेस्ट नाही आहे. जर लग्नच माझ्या मनासारखं नाही झालंय तर पूजा कशाला मी करू असं काव्या उद्धटपणे पार्थला म्हणत असते. पार्थ म्हणतो की काव्या, मी त्यासाठीच तुम्हाला विचारलं. हे बघा, मला तुमच्यावर कुठल्याही प्रकारची जबरदस्ती अजिबात करायची नाही आहे. त्यामुळे जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हाच तुम्ही पूजेला बसा. माझं तसं काही म्हणणं नाही आहे आणि नाही जरी तुम्ही पूजेला बसलात तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही असं पार्थने आता काव्याला स्पष्टपणे सांगितलेलं असतं. काव्या तरी सुद्धा पार्थच्या बोलण्याकडे इग्नोरच करत असते. त्यानंतर नंदिनी सुद्धा जीवाला विचारते की जीवा, तुम्ही माझ्यासोबत पूजेला बसणार आहात का? तेव्हा जीवा काही म्हणण्याच्या आत नंदिनी जीवाला म्हणते की मला माहिती आहे की तुम्ही नाहीच म्हणाल, परंतु मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांसाठी तरी बसायला पाहिजे पूजेला. कारण काव्याची परिस्थिती समजून घेता काव्य आणि पार्थ यांच्यामध्ये काही चांगलं चालू नाहीये. तुम्ही माझ्याशी बोलता तरी, आणि मला माहिती आहे की काव्य आणि पार्थ हे दोघंही पूजेला नाही बसणार, शक्यतो नाही बसणार कारण काव्य नाहीच म्हणेल. पण मला असं वाटतंय की तुम्ही जर हो म्हटले तर आई आणि बाबांना बरं वाटेल, कारण ते आपल्या आनंदासाठी ही पूजा घालणार आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आपण ह्या पूजेला बसावं. नंदिनीचं हे बोलणं जीवाला पटलेलं असतं. जीवा म्हणतो की ठीक आहे, मी उद्या तुझ्यासोबत पूजेला बसेल. जीवाने आता होकार दिलेला असतो त्यामुळे नंदिनी खुश होते. दुसऱ्या दिवशी आता सत्यनारायणाच्या पूजेची सगळी काही तयारी नंदिनीने एकटीने केलेली असते आणि अतिशय व्यवस्थित, अतिशय छान अशी तिने पूजा मांडलेली असते. अतिशय छान असं सगळं काही तिने व्यवस्थित पूजेचं आवरून ठेवलेलं असतं. गुरुजी आलेले असतात, गुरुजींनी पूजेची सगळी तयारी केलेली असते. सोबतच शारदा, धनंजय, आरुषी सुद्धा आलेले असतात. नंदिनी रेडी होऊन खाली आलेली असते. नंदिनीचं सगळं आवरलेलं असतं. नंदिनीने सगळी तयारी देखील केलेली असते. परंतु काव्या मात्र अजूनही तिथे आलेली नसते. आता काव्य तिथे नाहीये म्हटल्यावर मानिनी म्हणते की अगं नंदिनी, काव्य अजून कशी नाही आली, एकदा बघून येतेस का? त्यावेळी रम्या म्हणते की थांब नंदिनी, तू, मी जाऊन बघते. मग रम्या आता काव्याला बघण्यासाठी तिच्या रूममध्ये गेलेली असते. जेव्हा रम्या ही काव्याच्या रूममध्ये जाते त्यावेळी काव्या ही बाथरूममध्ये असते आणि रम्या तिथेच उभी असते. त्याच वेळी रम्याचं लक्ष जातं आरशाकडे. तर आरशाजवळ काव्याने तिचं मंगळसूत्र ठेवलेलं असतं. आंघोळीच्या टाइमला जाताना काव्याने ते मंगळसूत्र काढून ठेवलेलं असतं आणि ते मंगळसूत्र तिचं तिथेच राहिलेलं असतं. आता रम्या काव्याचं ते मंगळसूत्र हातात घेते आणि ते मंगळसूत्र पळवते. तिला ही गोष्ट सुद्धा कळू देत नाही की ती तिच्या रूममध्ये आली होती. रम्या आता तिथून निघून गेलेली असते. काव्याची अंघोळ वगैरे झालेली असते. काव्या रेडी होत असते आणि तिला पूजेमध्ये अजिबात बसायचं नसतं. पूजेमध्ये बसण्यात तिला काही इंटरेस्ट नसतो. काव्य आता तयार होत असते, अशीच बेडवर बसलेली असते. तिने काही साडी वगैरे पण नेसलेली नसते.
तर त्याच वेळी शारदा तिथे येते. शारदा काव्याला म्हणते की काव्या, अगं काय हे, आज पूजा आहे आणि तुझी तर अजून काहीच तयारी नाही झाली आहे. त्यावेळी काव्या म्हणते की आई हे बघ मला त्या पूजेमध्ये बसण्यात काही एक इंटरेस्ट नाही आहे. तुला माहिती आहे की मी पूजेमध्ये बसायला का नाही म्हणते, तरी सुद्धा तू मला हेच प्रश्न परत परत विचारणार का? तेव्हा शारदा म्हणते की काव्या, अगं मला सगळ्या गोष्टी ठाऊक आहे, मला सगळ्या गोष्टी माहिती आहे, परंतु बाळा मी तुझ्यासाठीच सांगते ह्या सगळ्या गोष्टी. मला असं वाटतं की उगाचच आता पाहुणे वगैरे आपल्या घरी आलेत, त्यामुळे उगाचच तू आता तमाशा करू नकोस, तू पूजेला बस. हे बघ मी तुला सांगितलंय ना की तुला जे करायचंय ते तू तुझ्या पद्धतीने कर, फक्त आपल्या नंदिनी ताईचा विचार कर, बाकी सगळं काही तुझ्या मनावर आहे. जेव्हा तुझ्या मनात येईल, जेव्हा परिस्थिती तशी असेल की सगळे ते समजून घेण्याच्या मनस्थितीत असतील, तेव्हा मात्र तू सगळ्यांना सांग, परंतु आता मात्र ही सिच्युएशन सांभाळून घेणं हे तुझ्या हातामध्ये आहे आणि तुला आता ह्या सिच्युएशनला सामोरं जायचं आहे. काव्या म्हणते की आई पण मी कसं काय पार्थसोबत पूजेला बसू, मला खरंच इंटरेस्ट नाही आहे या सगळ्या गोष्टीमध्ये. शारदा म्हणते की बाळा तू माझ्यासाठी तरी बस, अगं तिथे सर्वजण जमा झालेले आहे, तुझीच वाट बघताय सगळेजण, तू पटकन आता खाली आवरून ये बरं. तर काव्या म्हणते की हो मी आलेच. तर शारदाचं लक्ष काव्याच्या गळ्याकडे गेलेलं असतं, मंगळसूत्र गळ्यामध्ये नसतं, त्यामुळे शारदा विचारते की काय ग मंगळसूत्र कुठे आहे तुझं? त्यावर काव्या म्हणते की हो आई आहे तिथे आरशाजवळ, मी घालेल नंतर. शारदा म्हणते की बरं ठीक आहे, येताना मंगळसूत्र व्यवस्थित छान साडी वगैरे नेसून ये, व्यवस्थित आवरून आणि मगच खाली ये. तर काव्या म्हणते की हो आई तू जा आता खाली, मी येते. मग काव्या आता आवरायला घेते. काव्याची अजिबात मनस्थिती नसते, परंतु तरी सुद्धा आता आईच्या खातर आणि सगळ्यांच्या खातर काव्या आता रेडी झालेली असते. काव्याने सगळी साडी वगैरे छान नेसलेली असते, परंतु मंगळसूत्र घालायचं तिच्या लक्षातच राहिलेलं नसतं आणि तिच्या हेही लक्षात येत नाही की मंगळसूत्र आरशाजवळ नाहीच आहे. तर नंदिनी सुद्धा आता परत काव्याला बोलवायला आलेली असते की काव्या अगं काय हे, किती उशीर झालाय, बाहेर सगळेजण वाट बघताय, गुरुजी आपल्या दोघींनाही बोलवत आहे तिथे आणि तू मात्र इथेच बसली आहे. तर काव्या सांगते की हो ताई माझं आवरलंय, मी येते आता. मग नंदिनी म्हणते की चल माझ्यासोबतच चल. काव्या आणि नंदिनी सोबत जायला लागतात. त्याचवेळी नंदिनीचं लक्ष काव्याच्या गळ्याकडे जातं. मग ती काव्याला विचारते की काव्या अगं तुझं मंगळसूत्र कुठे आहे? तेव्हा काव्या आता मंगळसूत्राला हात लावू लागते आणि आरशाजवळ मंगळसूत्र बघायला जाते तर मंगळसूत्र तिथे नसतंच. काव्या आता इकडे तिकडे शोधू लागते, मंगळसूत्र कुठेही नसतं. त्यामुळे आता काव्याला प्रचंड टेन्शन आलेलं असतं. काव्या आता नंदिनीला सांगू लागते की ताई अगं मंगळसूत्रच नाहीये माझं. असं म्हटल्यावर नंदिनी सुद्धा आता शोधाशोध सुरू करते. नंदिनी सुद्धा काव्यासोबत त्या मंगळसूत्र शोधायला लागलेली असते. दोघीही सगळी रूम शोधतात, परंतु मंगळसूत्र मात्र कुठेही शोधलेलं नसतं. मग काव्या आता तशीच खाली जाते, कारण गुरुजींना आता प्रचंड घाई झालेली असते आणि मानिनी आवाज देत असते. त्यामुळे काव्या म्हणते की चल जाऊ दे, काही होत नाही. मग काव्या आता नंदिनी सोबत पूजेसाठी गेलेली असते. पूजेसाठी आता काव्या, पार्थ, नंदिनी आणि जीवा चौघेही पूजेसाठी बसलेले असतात. नंदिनीला मात्र खूप भीती वाटत असते की काव्याचं मंगळसूत्र कुठे गेलं असेल आणि जर काव्याचं मंगळसूत्र आता कोणी बघितलं तर किती मोठा प्रॉब्लेम होईल असं आता नंदिनीला वाटत असतं. परंतु काव्या थोडीशी बिंदास्त असते, तिला काही घेणं देणं नसतं. जरी मंगळसूत्र घातलं काही नाही घातलं काही, तिला एवढं काही त्याचं पडलेलं नसतं. नंदिनी मात्र या गोष्टीचं टेन्शन घेत असते. आता गुरुजींनी पूजा सुरू केलेली असते. गुरुजी पूजा करत असतात आणि पूजा करता करता सहज गुरुजींचं लक्ष हे काव्याच्या गळ्याकडे जातं आणि गुरुजी म्हणतात की तुमचं मंगळसूत्र कुठे आहे, तुमचं लग्न झालंय ना? काव्या म्हणते की हो. मग गुरुजी म्हणतात की तुमचं मंगळसूत्र कुठे आहे? मग सगळेजण आता काव्याकडे बघू लागतात तर काव्याच्या गळ्यात मंगळसूत्रच नसतं. हे बघून आता सर्वांना धक्काच बसतो. मानिनी म्हणते की अगं काव्या काय हे, तुझं मंगळसूत्र कुठे? तू मंगळसूत्र घालायला विसरली आहेस का? काढून वगैरे ठेवलं होतंस का तू मंगळसूत्र? त्यावेळी काव्या म्हणते की हो मी मंगळसूत्र काढून आरशाजवळ ठेवलं होतं, परंतु ते मला काही भेटलं नाही. काव्या एकदम कॅज्युअली बोलत असते. आता ते बघून मानिनी सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो की ही गोष्ट एवढी सहजपणे कशी काय बोलू शकते. शारदा काव्याला ओरडत असते की काव्या अगं मंगळसूत्र कुठे आहे तुझं, आणि ही काही साधी सुधी गोष्ट आहे का? मंगळसूत्र हरवलंयस तू, तुला कळतंय का मंगळसूत्र किती महत्वाचं आहे? आणि मंगळसूत्र कशी काय तू गळ्यातून काढलंच कसं काय तू मंगळसूत्र? एकदा मंगळसूत्र गळ्यात घातल्यावर ते काढायचं नसतं हे तुला माहित नाहीये का? आणि तू का काढलं होतंस? तेव्हा काव्या सांगू लागते की मला आंघोळ करायची होती, सो मी मंगळसूत्र काढून ठेवलं आणि तसंही मी आंघोळ केल्यानंतर घालणारच होते.
होते, परंतु मला मंगळसूत्र तिथे सापडलंच नाही. असं म्हटल्यावर आता सगळ्यांना खूप टेन्शन येतं. गुरुजी म्हणतात की नाही, मंगळसूत्र तर तुम्हाला घालावंच लागेल, कारण तुम्ही सुवासिनी आहात आता, आणि सुवासिनीच्या नात्याने सुवासिनीचं लेणं हे घातलंच गेलं पाहिजे. तुम्ही सत्यनारायणाच्या पूजेला बसलाय, त्यामुळे मंगळसूत्र घालूनच तुम्ही पूजेला बसायचं आहे, असं आता गुरुजींनी सांगितलेलं असतं. स्पष्टपणे गुरुजी बोललेले असतात. त्यामुळे आता मंगळसूत्र लवकरात लवकर शोधणं खूप गरजेचं असतं. सगळेजण आता मंगळसूत्र शोधायला सुरुवात करतात. घरामध्ये प्रत्येक जण मंगळसूत्र शोधत असतो, आणि पार्थ, काव्या, नंदिनी, जीवा सगळेजण मंगळसूत्र शोधत असतात. पहिल्यांदा काव्याच्या रूममध्ये मंगळसूत्र शोधलं जातं, परंतु मंगळसूत्र मात्र कुठेही नसतं. जेव्हा सर्वजण काव्याच्या रूममध्ये मंगळसूत्र शोधत असतात, तेव्हा आता रम्याला डाऊट आलेला असतो की सगळे घरातले आता मंगळसूत्र शोधायला निघाले म्हटल्यावर सगळ्यांच्याच रूम चेक होणार आहेत. त्यामुळे मंगळसूत्र तर माझ्याकडे आहे, म्हणून मी आता एक काम करते, हे मंगळसूत्र आता माझ्या रूम मधून हलवते. रम्याने ते मंगळसूत्र काढून आता हॉलमध्ये एका खिडकीमध्ये ठेवलेलं असतं, जेणेकरून सगळेजण रूम चेक करतील आणि हॉल चेक करायचं राहून जाईल असं सगळ्यांना वाटत असतं. परंतु हॉलमध्ये कोणी एवढं बारकाईने लक्ष घालणार नाही, कोणाचं मंगळसूत्राकडे लक्ष जाणार नाही, म्हणून रम्याने ते मंगळसूत्र एका खिडकीजवळ ठेवलेलं असतं, जेणेकरून कोणाचंही त्याकडे लक्ष जाऊ नये. सगळेजण आता मंगळसूत्र शोधत असतात, तरी सुद्धा मंगळसूत्र काही सापडलेलं नसतं. शेवटी सगळेजण पुन्हा एकदा हॉलमध्ये येतात, कारण मंगळसूत्र कोणाला भेटलेलंच नसतं, मंगळसूत्र सापडलेलंच नसतं. आता वसू आत्या मात्र या गोष्टीचं भांडवल करते. वसू आत्या म्हणते की काय ग काव्या, तुला एवढी साधी गोष्ट ही कळत नाही का? अगं ते मंगळसूत्र होतं, तू मंगळसूत्र काढून अशी गेलीच कशी काय बाथरूम मध्ये? कसं अंघोळीला जाताना तू का ते मंगळसूत्र काढलं? तर काव्या म्हणते की तुम्ही मलाच काय ओरडता या सगळ्या गोष्टीमध्ये? मला वाटलं मी काढून ठेवलं, त्यात एवढा काय इश्यू क्रिएट करताय तुम्ही त्या गोष्टीचा? तेव्हा वसू आत्या म्हणते की तुझ्यासाठी असेल तो एवढाचा इश्यू, परंतु आमच्यासाठी मात्र खूप मोठा इश्यू येतो. तुला देशमुखांच्या रीतीभाती अजून माहीत नाहीये, देशमुखांच्या पद्धती अजून माहीत नाहीये. आम्ही देशमुख आहोत आणि देशमुखांच्या इथे प्रत्येक गोष्ट ही व्यवस्थित आणि शास्त्रानेच होते, आणि त्यामुळे आज तुझं मंगळसूत्र घालणं खूप गरजेचं आहे. काहीही करून आता मंगळसूत्र घातल्याशिवाय पूजा तर पार पडणार नाही, त्यामुळे जोपर्यंत मंगळसूत्र येत नाही तोपर्यंत पूजाही होणार नाहीये. मानिनी म्हणते की हे काय नवीन संकट आलं काय माहिती, देवा हे संकट लवकरात लवकर निघून जाऊ दे आणि लवकरात लवकर ते मंगळसूत्र भेटू दे. वसू आत्या मात्र काव्याला म्हणत असते की काव्या, तुला माहितीये का प्रॉब्लेम काय आहे? मला माहितीये हे मंगळसूत्र मुद्दाम तूच गायब केलंयस. असं म्हटल्यावर काव्या म्हणते की काय बोलताय तुम्ही, तुम्हाला तरी कळतंय का काय बोलताय तुम्ही ते? तर वसू आत्या म्हणते की अगदी बरोबर बोलते मी, मला माहितीये की हे मंगळसूत्र आहे ते तूच गायब केलेलं आहे, आणि तुला हे मंगळसूत्र नको होतं. तुला मंगळसूत्र काय, तुला पार्थच नकोय, तर तू मंगळसूत्राला का म्हणून एवढं महत्व देशील? आणि म्हणूनच तू हे मंगळसूत्र गायब केलंय, कारण आज तुला पूजेला बसायचं नव्हतं. पार्थ सोबत आज तुला पूजा करायची नव्हती, म्हणून न बसण्यासाठी तू एक बहाणा बनवलास. असं वसू आत्या आता काव्याला बोलू लागते. काव्या म्हणते की तुम्ही उगाच काहीही बोलू नका, असं काही झालेलं नाहीये. मला खरंच नाही माहिती ते मंगळसूत्र कुठे गेलं, मी आरशाजवळ ठेवलं होतं, परंतु मला नाही माहिती. नंदिनी म्हणत असते की वसू आत्या प्लीज तुम्ही चुकीचं काव्याला बोलू नका, ती कधीच एवढं खोटं बोलणार नाही. खरंच ती अंघोळीला जाताना मंगळसूत्र काढून गेली असेल आणि नंतर तिच्याकडनं कुठेतरी ठेवलं गेलं असेल, परंतु एवढं घर शोधलं परंतु कुठेच सापडलं नाहीये मंगळसूत्र. प्लीज तुम्ही तिच्यावर असे आरोप करू नका. वसू आत्या म्हणते की हो नंदिनी, मांजराला उंदीर साक्ष असतो ना, तशाप्रमाणे तू तुझ्या बहिणीची नेहमी बाजू घेत जा. तुलाही कळतंय मंगळसूत्राचं काय महत्व आहे. आतापर्यंत तू कधी तुझं मंगळसूत्र असं ठेवलंयस का काढून? नाही ठेवलंयस ना, मग तुला तुझ्या बहिणीला या गोष्टी समजून सांगता आल्या नाही? तुझ्या बहिणीला तशी काही अक्कल नाहीये, वागण्याची काही पद्धत नाहीये, तिला घरून कोणी काही शिकवून पाठवलेलंच नाहीये. निदान तू इथं आहे, तू तरी तिच्याकडनं करून घ्यायला पाहिजे. तू तिची मोठी बहीण आहेस ना, मग निदान त्या नात्याने तुला या सगळ्या गोष्टी जमायला पाहिजे, तिला सांगता आलं पाहिजे. तर नंदिनी म्हणते की सॉरी वसू आत्या, खरं तर या गोष्टीची मीच जबाबदारी घ्यायला पाहिजे होती, माझं चुकलं. काव्या म्हणते की ताई अगं वेडी आहेस का तू? या गोष्टीसाठी तू कशाला सॉरी म्हणतीयस? आणि तुझं काय चुकलंय? मी म्हणते कोणाचंच काही चुकलं नाहीये, एक मंगळसूत्र गहाळ झालंय, त्यात एवढं रिॲक्ट व्हायची काय गरज आहे? वसू आत्या म्हणते की एवढं रिॲक्ट व्हायची गरज काय आहे असं तू म्हणतेस काव्या? अगं मला माहितीये की तू मुळात म्हणजे या घरातली सून मानतच नाही स्वतःला.
तुला या घरामध्ये राहायचंच नाहीये आणि नक्कीच तू या लग्नामुळे खुश नाहीये. नक्कीच तुझा काहीतरी पास्ट होता, नक्कीच तुझा काहीतरी भूतकाळ होता आणि त्या भूतकाळामुळे तू हा वर्तमान काळ ऍक्सेप्ट करू शकत नाहीये. ही गोष्ट ऐकल्यावर काव्याला खूप मोठा धक्का बसतो. शारदालाही धक्का बसतो, कारण त्यांना असं वाटतं की आता वसू आत्याला सगळं काही कळलंय. वसू आत्या हे का बोलतीये कोणाला काही कळत नाही. मग त्यानंतर वसू आत्या म्हणत असते की काव्या, त्याच्याशिवाय तू अशी वागू शकत नाही. मी घरात आल्यापासून तुला बघतेय, जेव्हापासून तू घरात आली आहेस तेव्हापासून मात्र तुझं असंच काहीतरी सुरू आहे. तू कधी कोणाशी बोलत नाही, जेवायला सगळ्यांसोबत एकत्र बसत नाही, कायम तुझ्या रूममध्ये राहते, कुठलंही काम तुला करता येत नाही, घरामध्ये अगदी घरात नसल्यासारखी राहत असतेस, पार्थला उलटून बोलते, घरातल्या प्रत्येक व्यक्तीला उलटून बोलते. तुझ्या जागी जर दुसरी कोणी मुलगी असती तर तिने पार्थ सारखा नवरा लगेच ऍक्सेप्ट केला असता. म्हणजे ठीक आहे, ज्या परिस्थितीत लग्न झालंय त्या सगळ्या गोष्टी मला समजत आहे, परंतु ज्याप्रमाणे नंदिनीने ही सगळी सिच्युएशन ऍक्सेप्ट केली आहे त्याप्रमाणे एखाद्या मुलीने खरेच केली असती. आता ही सगळी सिच्युएशन तू ऍक्सेप्ट करत नाहीये, तू पार्थला नवरा म्हणून घेत नाहीये, याचं फक्त एकच कारण असू शकतं, ते म्हणजे तुझं बाहेर कुठेतरी काहीतरी चालू आहे आणि त्यामुळे तू पार्थला ऍक्सेप्ट करू शकत नाही, त्यामुळे तू पार्थला नाही म्हणतेस. आता मात्र काव्याला काय बोलावं ते कळत नाही, कारण काव्याची सगळी कुंडली वसू आत्याने बाहेर काढलेली असते. आता वसू आत्याला हे कसं काय माहिती हे काव्याला कळत नाही. काव्याला असं वाटतं की कदाचित वसू आत्याला हे तर माहित नसेल ना की तो व्यक्ती जीवाच आहे म्हणून. जीवा स्वतः या गोष्टीबद्दल घाबरलेला असतो की वसू आत्याला सगळं काही कळलं तर नाहीये ना, वसू आत्याला या सगळ्या गोष्टी कुठून समजल्या. जीवा सुद्धा मोठ्या प्रश्नामध्ये असतो. सगळ्यांना मोठा प्रश्न असतो की खरंच काव्याचं असं काही असेल का, कारण याच्या आधी कोणी हा विचारच केला नव्हता. सगळ्यांना आता वाटायला लागतं की वसू आत्या बरोबर बोलतीये, कारण ज्याप्रमाणे काव्या घरामध्ये वागतीये, ज्याप्रमाणे काव्याचा घरामध्ये वावर आहे त्याप्रमाणे तर हेच दिसतंय की काव्या मात्र ह्या लग्नामुळे अजिबातच खुश नाहीये आणि हे लग्न ऍक्सेप्ट करायला सुद्धा तयार नाहीये. दुसरी एखादी मुलगी असती तर तिने हे लग्न ऍक्सेप्ट केलं असतं, म्हणजे वेळ दिला असता नात्याला, वर्ष 2 वर्ष 3 वर्ष, परंतु तरी सुद्धा या नात्याला ती नाही म्हटली नसती, तिने आहे ती परिस्थिती स्वीकारली असती. मग काव्या हे सगळं का करतीये, याचा अर्थ काव्याचं दुसरं कुठेतरी चालू असणार, तिचं कोणावर तरी प्रेम आहे, ही गोष्ट आता घरातल्यांना वाटायला लागते. सगळ्यांच्या नजरेमध्ये काव्या आता संशयाच्या पिंजऱ्यामध्ये उभी असते. सगळ्यांना आता हेच वाटत असतं की हे कारण खरंच असू शकतं. त्यातल्या त्यात मंगळसूत्रही सापडत नसतं. वसू आत्या आणि रम्या यांचं पारडं आता जड झालेलं असतं. त्याच वेळी पूजेमध्ये आलेली एक छोटी मुलगी ते मंगळसूत्र घेऊन येते. तिच्या हातात ते मंगळसूत्र असतं. ती तिच्या आईला सांगत असते की आई, मला बघ ना काय भेटलंय ते. तिच्या हातातलं ते मंगळसूत्र बघून सगळ्यांनाच धक्का बसतो, कारण त्या मुलीच्या हातात मंगळसूत्र कसं आलं सगळ्यांना मोठा प्रश्न पडतो. खरं तर मंगळसूत्र भेटल्यामुळे सगळेजण खूप खुश असतात. तर मानिनी त्या मुलीला विचारते की बाळा, तुला हे मंगळसूत्र कुठे भेटलं. त्यावेळी ती छोटी मुलगी सांगते की मी त्या खिडकीतून ते मंगळसूत्र आणलंय. काव्याला मोठा प्रश्न पडला असतो की खिडकीत मंगळसूत्र कसं काय जाऊ शकतं. नाही, काही संबंधच नाहीये ना, मी अजूनही तिकडे गेली नाही, हे घरही मी पूर्णपणे फिरलेली नाही, हिंडलेली नाहीये, रूम सोडून मी कुठे जात नाही, आणि हे मंगळसूत्र या खिडकीपर्यंत कसं काय आलं, हा मोठा प्रश्न काव्याला पडलेला असतो. काव्याला समजलेलं असतं की कोणीतरी आपल्यासोबत डबल गेम केला आहे, कोणीतरी आपलं मंगळसूत्र इथं आणून ठेवलंय किंवा लपवून ठेवलंय. कोण असू शकते ही व्यक्ती, असं काव्याला मोठा प्रश्न पडतो. काव्याला ज्यावेळी संशय येतो तेव्हा तिला रम्यावरच संशय आलेला असतो, कारण रम्या हे सगळं करू शकते असं तिला वाटत असतं, आणि रम्याचा माझ्यावर काटाच असेल, कारण मी पार्थ सोबत लग्न केलंय म्हटल्यावर रम्याला मी या घरात नकोशीच असेल, त्यामुळे रम्या हे सगळं करत असेल का, असा प्रश्न काव्याला पडलेला असतो. मंगळसूत्र आता भेटलेलं असतं. गुरुजी म्हणतात की आता उगाच मुहूर्त टळून जाण्यापेक्षा पूजा करणं बेटर असेल, सो आपण पूजा करून घेऊयात. मग आता सत्यनारायणाची पूजा झालेली असते. पार्थने पुन्हा एकदा काव्याच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलेलं असतं. तेव्हा मात्र रम्याचा अगदी तिळपापड होत असतो. रम्याने एवढं सगळं घडून आणलेलं असतं, परंतु त्याचा मात्र काहीच उपयोग झालेला नसतो. पार्थने काव्याच्या गळ्यात मंगळसूत्र घातलेलं असतं आणि पुन्हा एकदा सत्यनारायणाची पूजा झालेली असते. दोन्ही जोडप्यांच्या हातून चांगली पूजा सुद्धा घडलेली असते. वसू आत्या आणि रम्याचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला असतो. तरी सुद्धा जेव्हा पूजा होते तेव्हा वसू आत्या काव्याला एक प्रश्न विचारते की काव्या, अजूनही तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाहीये. तू मला सांग की खरंच तुझं कोणावर प्रेम आहे का.
तू कोणावर तरी प्रेम आहे म्हणून तू पार्थला स्वीकारत नाहीये का, या घराला स्वीकारत नाहीये का, या सगळ्या मागचं खरं कारण काय आहे काव्या, तू आम्हाला सगळ्यांना सांग. कारण तुला आता घरात येऊन एवढे दिवस झाले आणि रोज आम्ही तुला बघतोय की तू हे नातं ॲक्सेप्ट करायलाच तयार नाहीये. त्यामुळे आम्हाला खरं खरं सांग की या सगळ्या मागे नक्की कारण काय आहे, तू का हे नातं ॲक्सेप्ट करत नाहीये, तू स्वतःला या घरातली सून मानतेस की नाही, असं आता काव्याला विचारलं गेलेलं असतं. काव्याला खरं तर सांगायचं असतं की नाही मानत मी या घरातली सून स्वतःला, नाही आहे माझं पार्थवर प्रेम, आहे माझं कोणावर तरी प्रेम म्हणून मी असं वागतीये. परंतु काव्या शारदाकडे बघते. शारदा आता काव्याला खुणावत असते की काव्या प्लीज असं काही बोलू नकोस. शारदाने आता असं खुणवल्यामुळे काव्या आता शांत बसते आणि काव्या ठरवते की जर आता मी असं काही बोलले तर कदाचित आईच्या जीवावर सुद्धा ही गोष्ट बेतू शकते. त्यामुळे मला आता असं बोलून अजिबात चालणार नाही. काही करून मला आता गोष्टी ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे. निदान आता तोंडावर तरी ॲक्सेप्ट मला करायला पाहिजे आणि वसू आत्याचं आणि ह्या रम्याचं तोंड पहिलं बंद करायला पाहिजे. मग काव्या आता सगळ्यांना सांगते की हो मी स्वतःला या घरातली सून मानते आणि माझं दुसरं कुठेही काही चालू नाहीये, माझं कोणावरही प्रेम नाहीये, असं काव्याने आता स्पष्टपणे सगळ्यांना सांगितलेलं असतं. आणि त्यामुळे जीवासुद्धा धक्क्यात असतो. सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो बाकीच्या घरातल्यांना की काव्याचं असं काहीही नाहीये आणि काव्याने आता फायनली देशमुखांची सून म्हणून स्वीकार केलाय. त्यामुळे घरातले सगळेजण खूप खुश असतात. नंदिनी सुद्धा खूप खुश असते, पार्थही खूप खुश असतो. वसू आत्याचा आणि रम्याचा चेहरा मात्र पडलेला असतो. तर मित्रांनो, आजचा हा ट्विस्ट एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आणि सोबतच अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.